महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने अमानुष मारहाण केली जाते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण करून त्याचे व्हिडिओ व्हायरल केले जातात, खऱ्या अर्थाने 100% चुकीचं आहे। माझं राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना विनंती आहे, जर तुम्हाला या महाराष्ट्रातली गुन्हेगारी संपवायची असेल, ज्या पद्धतीने त्या माणसाला त्या व्यक्तीला मारहाण केली जाते आणि मारहाण करून त्याचा व्हिडिओ व्हायरल केला जातो, अशा शेकडो व्हिडिओ या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालेली आहेत। हे किती दिवस तुम्ही बघणार आहेत आणि किती दिवस काय साधी चॅप्टर करतात, गुन्ह्यात काहीतरी झालं की आपल्याला की 4 दिवसात बेल होते। माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे, जर तुम्हाला या महाराष्ट्रातली गुन्हेगारी संपवायची असेल तर ज्या पद्धतीने त्या माणसाला मारहाण केली जाते, ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला जातो, त्याच्यावर तात्काळ MPD झाली पाहिजे, नाही तर मोका लागला पाहिजे। मात्र तुम्ही आज बघितलं असेल की एका घंट्यात 2 व्हिडिओ व्हायरल झालं ना, म्हणजे आज एकाने मारलं की उद्या दुसरा मारतो, आज एक व्हिडिओ व्हायरल केला की दुसरा उद्या करतो। असे शेकडो व्हिडिओ या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालेत, शेकडो। आणि याच्याकडे सरकारचं 100% दुर्लक्ष आहे आणि दुर्लक्ष असल्यामुळं अक्षरशः लोक एवढी भयभीत झालीत, हे कुणाला फोन करावे की नाही, फोनवर वेगळ्या वेगळ्या धमके दिले जातात। फोनवरून एखाद्याला फोन केला की त्याला आई बहीण काढली जाते, एखाद्या मुलीची छेडछाड केली जाते। या सगळ्यात जे आरोपी असतील त्यांना एक तर MPD लावली पाहिजे, ते गुन्हेगार आहेत आणि गुन्हेगाराला माफ करायचा प्रश्न येत नाही। जर अशा पद्धतीने मारहाण करून व्हिडिओ व्हायरल केले असले तर 100% त्यांच्यावर MPD किंवा मोका लागला पाहिजे, आमची भूमिका आहे। कोणाला गेला आता गृहमंत्रीचा ना, गृहमंत्री म्हणजे माझी भूमिका आहे। गृहमंत्र्यांनी नवीन एखादा कायदा तयार करून त्याची अंमलबजावणी करून या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की व्हिडिओ व्हायरल करणं, मारण्याने व्हिडिओ व्हायरल करणे आणि ते दिवसभर TVला चालू असते। अरे अशा पद्धतीमुळं अजून लोक काही गुन्हेगाराला वाटतं मी TVवर यायला लागलो। अरे त्यांना मोका लावा, नाही तर त्यांच्यावर MPD करा, पण तात्काळ हे करा, नसता शेवटला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये आहेत, दुसरीकडे बीड जिल्हा बंद केला, या गोष्टीवर मी 100% माझा जाहीर पाठिंबा आहे। त्याचं कारण असं आहे, या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल केले जातात, ज्या पद्धतीने मारहाण केली जाते, ज्या पद्धतीने त्या कुटुंबातला एखादा माणूस पार ओरडून मोठमोठ्याने मेल्यासारखा पडतो आणि व्हिडिओ व्हायरल करून लोकांना प्रदर्शन करणं हे चांगलं नाही। उद्या अजितदादा इथं आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री ते सक्षम आहेत। मी मुख्यमंत्र्याला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला कळकळीची विनंती आमची, जर याच्यावर तुम्ही निर्णय नाही घेतला, जे काही गुन्हे घडतील त्याला शासन आणि तुम्ही जबाबदार असतात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।